सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण जरा चटपटीत पण तरीही पौष्टिक अशी पापडी चाट बनवणार आहोत. अगदी झटपट बनते, घरच्या साहित्यामध्ये बनते आणि मुलांना काहीतरी चटपटीत सोबत पौष्टिकही खायला मिळतं. तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. सोबतच बीट किसून घेतलेलं आहे. गाजरसुद्धा जाड किसणीवरती थोडं किसून घ्यायचं आहे. कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. त्यासोबतच मी इथे चाट मसाला, साखर, चवीनुसार मीठ आणि दही घेतलेलं आहे एक वाटी भरून. आपला ₹10 कप येतो तेवढं मी दही घेतलेलं आहे. गोड आणि आंबट अशी चटणी आहे. सोबतच तिखट, पुदिन्याची, हिरवी मिरची, कोथिंबीरची चटणी घेतलेली आहे. पापडी घेतलेली आहे. इथे मी फरसाणामधली पापडी वापरत आहे. तुम्ही शेवपुरीची पापडी वापरलीत तरीसुद्धा चालेल. तर सगळ्यात आधी आपण आता दही बनवून घेऊया. तर एका बाउलमध्ये मी हे दही काढून घेणार आहे आणि या दह्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घालून हे दही छान फेटून घ्यायचं आहे. दही तुम्हाला आता याची कन्सिस्टन्सी जशी आवडते, किती जास्त घट्ट किंवा पातळ तुम्हाला हवं असेल, त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता. जर घट्ट आवडत असेल तर तुम्ही असंच ठेवू शकता. पाणी घालायची गरज नाही, कारण साखर विरघळल्यावरती हे असंही थोडं सैल होतंच. आता इथे तुम्ही साखरेऐवजी पिठी साखरसुद्धा वापरू शकता. त्यामुळे पटकन ती विरघळली जाते. तर तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा थोडं पातळ हे मिश्रण झालेलं आहे. आता आपण चाट बनवायला घेऊया. तर इथे मी एक पसरट प्लेट घेतली आहे, म्हणजे सगळं साहित्य व्यवस्थित आपल्याला लावता येते. तर सगळ्यात पहिले मी पापडी घालून घेतलेली आहे. आता यावरती आपल्याला जे आपण चिरून घेतलेले साहित्य आहे ते टाकायचं आहे. तर सगळ्यात आधी कच्चा कांदा घालते. यानंतर आपल्याला गाजर घालून घ्यायचं आहे. तसंच वरतून बीटसुद्धा आपण घालून घेणार आहोत. तुमच्या आवडीच्या अजून एखाद गोष्टी तुम्ही यामध्ये ॲड केल्यात तरीसुद्धा चालणार आहे. जसं की चिरलेला कोबी वगैरे सुद्धा तुम्ही वापरू शकता. वरतून कोथिंबीर घालायची आहे. आता यावरती थोडासा चाट मसाला घालून घेत आहे. आता जे आपण दही तयार केलं होतं, ते दही यावरती तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं दही आवडतं तसं तुम्ही यावरती घालून घ्यायचं आहे. दह्याचा थिकनेससुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता. दही घालून झाल्यानंतर आता वरती आधी आपण हिरवी चटणी घालून घेऊया. ही साधी आपली मिरची, कोथिंबीर, पुदिना घालून केलेली चटणी आहे. आणि दुसरी आपली गोड आणि आंबट चटणी, जी चिंच, गूळ वापरून तुम्ही खजूरसुद्धा यात ॲड करू शकता. अशी ही गोड चटणी आहे. तिखट आणि गोड चटणी टाकून झाल्यावरती वरतून मी आता इथे पापडीचाच चुरा घालत आहे. जर तुम्हाला शेव घालायची असेल तर तुम्ही शेवसुद्धा वापरू शकता. मी इथे पापडीचाच चुरा थोडा करून घातलेला आहे. वरतून पुन्हा थोडी कोथिंबीर घालून आवडीनुसार पुन्हा थोडी हिरवी आणि तिखट लाल चटणी घालून आपल्याला हे सर्व्ह करायचं आहे. तर असं हे आपलं पौष्टिक चाट तयार झालेलं आहे. मुलांना मधल्या वेळेसाठी खाऊ किंवा थोडंसं चेंज म्हणून हे तुम्ही नक्कीच बनवू शकता. संडेला सुद्धा एखाद्या दिवशी संध्याकाळी नाश्त्याला हा बेस्ट ऑप्शन आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला हाईप करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.